नमस्कार, मी वीरेंद्र महादेव आटागळे। माझे शिक्षण बीकॉम झालेले आहे आणि मी माझा व्यवसाय चहा आणि नाश्त्याचा आहे। मी कल्याणनगर या ठिकाणी व्यवसाय करतोय। 2007 पासून मी व्यवसाय केलेला आहे भावांबरोबर, माझे मोठे भाव यांच्याबरोबर। आणि त्या ठिकाणी 2014 ला लायसन भेटलेलं आहे माझ्या भावाचं। ते लायसनचं म्हणजे ते लायसन त्यांनी दिलंय। आता ते म्हणतात की ते लायसनचं भाडं भर 1,22,000 ते भाडं भरायला तयार असले तरी त्यांनी भाडं आम्हाला दिलेलं आहे रामवाडीचं। आमचा व्यवसाय कल्याणनगरला असेल आणि मी माझ्या स्वतःच्या लायसनसाठी अर्ज केलेला आहे। 2017 परत न्यायालयाने ऑर्डर दिली की लायसन चालू करा। मी त्यावेळेस लायसन भरलं 2017 ला। ते लायसन अजून मला दिलेलं नाही, माझी बायोमेट्रिक केली नाही। त्यांना मी वारंवार निवेदन केलेलं आहे। मी 2019 ला परत त्यांना निवेदन केलंय की मला बायोमेट्रिक करा म्हणून, तर त्यांनी तरी केलं नाही। मी लॉकडाऊन नंतर परत आलो की माझं जसे जसे कारवाई होत होती तसं मी आलेलो। मी माझे बायोमेट्रिक करा, मला लायसन द्या, तरी त्यांनी लायसन थांबवलेले आहेत। पण 2018 नंतर भरपूर जणांना लायसन भेटलेले आहेत। पण माझं अजून यांनी फाईल मेन ऑफिसला पाठवलेलं नाही, माझं लायसन थांबवलेलं आणि ह्यांचं बाकी लोकांचे पण लायसन रद्द केले। त्यांनी बिल भरला ना, पुण्यनगरी सोसायटीचं बिल भरला, त्यांना बिल भरा म्हणून आलतं, त्यांनी बिल भरला। मला आता तसेच म्हणतात बिल भरा, तुमच्या तिथंच व्यवसाय करा। पण ह्यांनी बिल भरलेला, ह्यांचे लायसन रद्द केलेत। म्हणजे मला पण म्हणतात बिल भरा की तुमच्यावर कारवाई होत नाही, पण ह्यांनी भरून पण ह्यांच्यावर कारवाई झालेली की ह्यांचे लायसन रद्द केलेले। असे भरपूर 138 जणांचे त्यांनी लायसन रद्द केलेले। लायसन देताना त्यांनी कल्याणनगरचं लायसन दिलं, पण नंतर 2017 नंतर ते म्हणतात की तुम्ही तिथं व्यवसाय करू नाही शकत, तुम्ही ते नो ऑफर झोन आहे, असे काय काय म्हणतात की तुम्ही 0 झोन मध्ये आहात, तुम्ही पैसे भरा, तुम्ही तिथे व्यवसाय करू नाही शकता, असं पण म्हणतात। ते पॉश एरिया आहे कल्याणनगर, तुम्ही तिथं मग लायसन देताना तुम्ही तो पॉश एरिया त्या टाइमी नाही म्हणले का? तुम्ही 2014 ला तुम्ही लायसन दिले त्यावेळेस तुम्ही म्हणले नाही का तुम्ही की हे पॉश एरिया इथं व्यवसाय करू नका? त्यावेळेस लायसन दिलं, आता ते म्हणतात की तुम्ही तिथे व्यवसाय करू नाही शकता। म्हणजे हे एक हुकुमशाहीवरनी झालं, द्यायचं पण आणि लायसन स्वतःच रद्द करायचे मान्य नसताना, आणि स्वतःच बिल किती पण 1 महिन्याला दिलं पाहिजे, 2 महिन्याला दिलं पाहिजे, तसं नाही। डायरेक्ट 3-4 वर्षाचं बिल, म्हणजे 2018 नंतरचं बिल माझ्या हातात दिलं, 1,22,000 तुला बिल आलाय तुमच्या भावाला, तुम्ही भरा। ठीक आहे, तुम्ही दिलंय ते काय लावून व्याज वगैरे, पण तुम्ही माझ्या ऍड्रेसचं बिल द्या। ही पण मला मागणी की माझ्या ऍड्रेस जिथला आहे तिथलाच बिल मला द्या, ही माझी मागणी आहे। धन्यवाद। शिवसेना वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचा विभाग प्रमुख आहे। माझ्या बरोबर माझ्या प्रभागाचे सर्व पदाधिकारी आहेत, विभाग संघटक आहे, उपविभाग प्रमुख आहे आणि प्रभाग प्रमुख आहे, विभाग समन्वय आहे। महानगरपालिका ही लायसन देत असताना काही घोडचुकी केलेले आहेत। आज जे पातळी व्यवसाय करणारे लोक आहेत, जे लायसनधारक लोक आहेत, त्यांचे जर तुम्ही सगळे व्यवसाय उचलून येत असेल, जर बेकायदेशीर धंदे करतात त्यांच्याकडून तुम्ही हप्ते घेता ना, मग तुम्ही जर हप्ते घेऊन त्या लोकांना जर पाठीशी घालून जर लायसनधारक होल्डरला जर तुम्ही त्रास देत असेल तर ही महानगरपालिकेची खूप मोठी घोडचूक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये संबंधित अधिकारी, संपूर्ण अधिकारी याच्यामध्ये सामील आहे असं मला स्वतः देखील वाटतंय। कारण याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये खूप काही घेतलेलं आहे। जर ती माहिती जर आपण बाहेर काढली तर सळोकी फळो इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची होती। आता मी 2 मिनिटापूर्वी तळेकर साहेबांशी बोललो, रात्री तुम्ही अतिक्रमण कशी काय केलंय, तर तळेकर साहेबांनी म्हणले की आम्ही अतिक्रमण करायला सांगितलं नव्हतं। मग हे अतिक्रमण करणारे अधिकारी, हे तारू, तो मिटकरी, मग हे कोणाच्या सांगण्यावरून अतिक्रमण करतात आणि लायसनदार होल्डरकांना का त्या लोक त्रास देतात, याची पूर्ण त्यांची चौकशी करा आणि त्यांना एकतरी निलंबित करा, किंवा अन्यथा आम्ही स्वतः शिवसेनेच्या वतीने मी यांना स्वतः पाठिंबा जाहीर करतो आणि यांच्यासोबत आम्ही पण उपोषणाला थांबू शकतो। फक्त माझी एवढी दखल घेतली पाहिजे की अधिकारी वर्गाने कुठेतरी थोडंसं लायसन होल्डरला मदत केली पाहिजे। तुमचे जे काय टॅक्स राहिलेला असेल तुम्ही त्यांना नोटिसा द्या रीतसर, आणि थकबाकी टप्प्याटप्प्याने वसूल करा। कुठलाही पातारी अधिकारी म्हणजे डायरेक्ट लायसनदार ₹1,00,000 भरू शकत नाही। जर तो ₹1,00,000 भरत असता तर मग हा व्यवसाय केलाच असा का? तुमचे घर भरून तुम्ही लोकांना त्रास देताय। मला एवढं सांगायचं की महानगरपालिकेच्या संपूर्ण पत्र विभाग अधिकाऱ्यांना की आपण सगळी चौकशी करा आणि जे काही बेकायदेशीर जे आता सध्या टपऱ्या चालू आहेत, वडगाव शिरी, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, पुण्यनगरी या भागातील प्रत्येक टपरीवर लायसन होल्डर आहे का हे तपासणी करा आणि मग त्यांच्यावर कारवाई करा, ही माझी विनंती आहे।